ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सर्थ ज्ञानेश्वरी दिवस 261. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. तिये प्रसन्नतेचेनी आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे, पार्था देख देख आमुपे, स्वरूपे माझी. एक विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे, करुणी घातले. बाप उदार देव अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, असे सहस्त्रवरी देतू, सर्वस्व आपुले. अहो शेषाचेही डोळे डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीयेही राहविले, जिव्हारजे. मग त्या प्रसन्नतेच्या आटोपे म्हणजे आवेशात कृपावंत होऊन गाजोनी म्हणजे गर्जना करीत श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, पहा पहा माझी अमुपे म्हणजे अगणित अनंत स्वरूपे पहा. एक विश्वरूप पहावे असा मनोरथ पांडवे म्हणजे अर्जुनाने केला, आणि तोच देवाने आघवे म्हणजे समस्त चराचर हे त्या विश्वरूपात सामावले आहे असे करून दाखविले. बाप म्हणजे धन्य तो प्रभू, जो अत्यंत उदार असून त्याचे देणेही अपरिमित आहे. याचक स्वेच्छेने जे मागतो त्याच्या सहस्त्रपट तो आपले सर्वत्र सर्वस्व सदोदित देत असतो. अहो 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीपासून जे चोरून ठेवले, वेदांनाही ज्याच्यासाठी झकविले म्हणजे वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, आणि इतकेच काय, आपल्या जिव्हाळ्याच्या लक्ष्मीलाही जे आपले गुह्य विश्वरूप दाखविले नाही, ते आता प्रकटुनी अनेकथा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा, पाप भाग्य आघादा पार्थाची या. जो जागता स्वप्नावस्थे जाय, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे, आपणची जाहला. ते सहसा मुद्रा सोडिली, आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली योग योगवृत्ती. परिहा परिहा हे देखेल की नाही, ऐसी सेची न करी काही, एकसरा म्हणत असे पाही, स्नेहातुर. ते विश्वरूप आता अनेकथा म्हणजे अनेक प्रकारांनी प्रकट करून अर्जुनाला दाखवण्याचा धांदा व उद्योग प्रभूंनी आरंभिला आहे. अर्जुनाच्या अशा अगाध भाग्याची धन्य आहे. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणारे आघवे म्हणजे सगळे आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडांचा समूह आपणच बनून राहिला. भगवंताने श्रीकृष्णाची मुद्रा व छबी सहज सोडली, आणि ज्या स्थूळ व अज्ञान दृष्टीच्या जवनिका म्हणजे पडद्यामुळे ते लोकांना मनुष्य रूपाने भासमान होत होते, तो पडदा दूर केला. फार काय सांगावे, किंबहुना त्याने आपली योगवृद्धी, योगमाया, योग सामर्थ्य व योग वैभव घड केले. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही, हे काही देवांनी लक्षातच घेतले नाही. अर्जुनावरील स्नेहामुळे उतावळे होऊन माझे विश्वरूप पहा असे ते एकदम म्हणायला लागले. श्री भगवान उवाच. हे पार्थ, नाना विधानी नाना वर्णाकृतीने च दिव्यानी शतशः अथ सहस्त्रशः मे रूपाणी पश्य. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, माझी नाना प्रकारची, नाना वर्णांची आणि नाना आकारांची व अलौकिक अशी शेकडो हजारो रूपे पहा. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले, आणि तेची दाऊ तरी काय दाविले, आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी. एके कृशे एके स्थूळे, एके ऱ्हस्वे एके विशाळे, पृथुतरे सरळे अप्रांते एके. एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे, उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप दाखवा असे म्हटलेस, आणि ते एकच रूप तुला दाखविले, तर त्यात विशेष असे काय दाखविले? तर तू आता असे पहा की हे आघवे व समस्त विश्व
माझ्या स्वरूपात सामावलेले आहे. माझी रूपे कशी आहेत, तर त्यातील एके म्हणजे काही कृश, काही स्थूळ वा लठ्ठ, काही ऱ्हस्व म्हणजे लघु, तर काही विशाल, काही ठेंगणी तर काही उंच, काही सडपातळ तर काही अप्रांते म्हणजे अमर्याद, काही अनावर तर काही प्रांजळ, काही सव्यापारे म्हणजे सक्रिय तर काही निश्चळ, काही उदासीन, काही प्रेमळ तर काही तीव्र वा कडक अशी आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.